षटक क्रमांक आपण पाहतोय सुरू आहे. पहिला चेंडू टाकलाय. धावपल कोती बनवलं गेला 5 धावा. चेंडू कधी हरवला, खराब झाला, ओला झाला, फुटला, बाहेर गेला, परत आला नाही, तर नवीन चेंडूवरती खेळावं लागेल. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू जरी असेल, तरी देखील नवीनच चेंडू मात्र दिला जाईल. प्रेक्षकांची देखील आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रानंतर आता सायंकाळच्या सत्रात प्रचंड मोठी गर्दी या मैदानात आपण सातत्यानं पाहिली. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपण या मैदानात पाहिल्या. इथे चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडतोय, विकेट किपरकडे येतोय, व्हाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धाव आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन, पंचांचा निर्णय अंतिम राहील. एक चेंडू 6 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. ही खेळपट्टी, हे विकेट, हे मैदान, ही क्रीडांगण सातत्यानं क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर परिचित राहिलेलं ग्राउंड म्हणून देखील आपण पाहिलेलं आहे. याच मैदानात आपण सगळ्यांनी टिंगरे सरकार चषक पाहिला. इथे फटका मात्र खेळलाय. चेंडू मात्र अडवलत जाईल. मिडॉनला मिडॉपचा क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक सिंगल येते. काही दिवसांपूर्वी याच मैदानात आपण एरवडा प्रीमियर लीग देखील संपन्न होताना पाहिली आणि याच विकेटवरती, याच मैदानावरती, याच क्रीडांगणावरती वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगचं तिसरं पर्व ते देखील आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय. सेल टिपलाय. विकेट चोईल पतन. पहिला बॅटर, पहिला फलंदाज बाद. आज देखील भरपूर सामने अजून बाकी आहेत. त्यामुळे वेळेत आपण सामने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. इथे चेंडू चांगला होता. फटका जबरदस्त. सनी रागपसरे आपण पाहिलं तर बॅटिंगला ऑनडाऊनला आपण पाहतोय. फटका सुरेख. चेंडू मात्र जाईल सीमा पार. चौकार. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एक टप्पा घेत चेंडू अडवलाय मिडविकेटला आणि तोपर्यंत धावा येत आहेत. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिले षटक सुरू आहे निलेश लोंढेचं. धावपल कोताने स्कोर कार्ड होती. एक कडी बाद 12 धावा. 5 चेंडू टाकलेत. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील बाकी आहे. निलेश टू अनुराग. अनुराग देखील बॅटिंग करतोय. इथे आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड यॉर्कर टाकलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आणि तिथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 12 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. पहिले षटक संपले. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच ती देखील आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 सुरू होते. गोलंदाज सज्ज आहे. चला क्षेत्ररक्षक थोडी घाई करा. गोलंदाज चेंडू घेऊन रेडी आहे. फक्त क्षेत्ररक्षकांनी क्षेत्ररक्षकाच्या जागेवरती उभं राहणं आता गरजेचं असेल. वेळ फार महत्वाचा आहे. कृष्णा षटक क्रमांक 2 करण्यासाठी कृष्णा स्वामी इथे आपण पाहतोय. एक गडी बाद 12. पहिले षटक संपले. षटक क्रमांक 2 सुरू होते. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतोय. 1,11,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. द्वितीय क्रमांक 75,000. चेंडू हवेत. फटका सुरेख. क्षेत्ररक्षक 2 तैनात. ताळमेळ थोडा कमी आणि तिथे आपण पाहिलं तर धावा येत आहेत. आकडे बदलत आहेत. स्कोर कार्ड पुढे जातोय. धावसंख्या आकार घेताना पाहायला मिळते. एकच धावेल. एक गडी बाद 13.
जिथे 2-3 धावा पळून पूर्ण झाल्या असत्या, तिथे फक्त एक सिंगल येते आणि धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्डवरती एक गडी बाद 13 धावा. एक-एक धाव फार महत्त्वाची आहे. एकेका 2-2 धावेमुळे कित्येक संघांना या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागले. यावेळीचा चेंडू होता बॅटचं टॉप एज टप्पा पडेल, चेंडू अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल येईल. अनुराग स्वॅन, सनी रागपसरे या फलंदाजांना प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवनदान आपण पाहतोय. एक गडी बाद 14, षटक क्रमांक 2 कृष्णा स्वामी टू सनी रागपसरे. एम-ई-एस स्पोर्ट्स क्लब संघ आपण पाहिलं पहिल्याच मॅचमध्ये एक धाव लागत असताना त्या संघाला पराभव पत्करावा लागला होता. दुपारच्या सत्रात देखील आपण एक मला वाटतं पहिलीच मॅच या ग्रुपमधील टाय होताना पाहिली. सुपर ओव्हरचा थरार आपण पाहिला. त्यामुळे एकेरी दुहेरी धावा इथे चेंडू आपण पाहतोय बॅटची कडा घेत अडवलं चाल शॉट थर्डमॅनला तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरू आहे. एक गडी बाद 15 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. एस-पी स्पोर्ट्स लोहगावचा संघ आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी टीम आर्यम खराडीचा संघ आपण पाहतोय. 2 ताकदवान टीम एकमेकांसमोर आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर इथे देखील आपण पाहिलं तर बॅटचा अंदरुनी किनारा बॅटची कडा घेत चेंडू अडवलं चाल तोपर्यंत धावा येत आहेत. बॅटची कड घेऊन आपण पाहिलं तर एक सिंगल येईल. स्कोर कार्ड पुढे चाल एक गडी बाद 16, षटक क्रमांक 2 सचिन आबा गरुड यांच्या मालकीचा संघ आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय आणि राहुल शेठ जगताप यांच्या मालकीची टीम आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक विकेटच्या पाठीमागे आहेत. विकेट किपरच्या जवळ निलेशचे क्षेत्ररक्षण सुरेख आहे. कौतुक करावं लागेल. काही धावा त्यानं संघासाठी 3 धावा वाचवल्यात. 22च्या रूपाने एक धाव येईल. षटक क्रमांक संपेल. दुसऱ्या क्रमांकाचं कृष्णा स्वामीचं कौतुक आहे. या षटकात फक्त त्यानं खर्च केला 4 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 17 धावा. पहिली 2 षटकं संपतात. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू होते. गोलंदाजी देखील आपण इथे मैदानात पाहू शकाल. कमबॅक केलं जाईल का ते देखील आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर 2 संपले. एक गडी बाद 17. इथे चेंडू आपण पाहिलं तर निलेश लोंढे वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी षटक क्रमांक करेल. तिसऱ्या क्रमांकाचं विकेट येईल. बॅटर आपण पाहिलं तर सनी रागपसरे रन आउट धावबाद. मैदान ते दाखल होतं. याही खेळाडूचा क्लास आपण पाहिलेला आहे. याही खेळाडूकडे प्रचंड मोठी क्षमता आहे. चांगलं क्रिकेट त्याने सातत्याने केले. अक्षय पवार न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंड होती. स्ट्राईकला अनुराग स्वॅन तर गोलंदाज पुन्हा एकदा निलेश. चांगला चेंडू होता. विकेटच्या पाठीमागे होते. छोटी चुकी परंतु विकेट किपरची चुकी मानता येणार नाही. चेंडू मात्र लॉंग स्टॉप मध्ये सीमा पार चौकार. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू आपण पाहतोय. एक डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2 गडी बाद 21 धावा. 6 षटकांची मॅच आहे. पलीकडची गुरं आली. त्यांना विनंती आहे की आपण थोडीशी मैदानच्या बाहेर घ्या. थ्रो गोलंदाजीसाठी चेक केला. ते तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे.
टेक्नॉलॉजीच्या आधारे थर्ड अंपायर अजय आवळे सर कळवतील. च्या आधारे तिसरे पंच कळतात. चांगला चेंडू आहे. तर मुख्य प्राण्यांना पलीकडे जाऊ द्या आता. तिकडे आहे ना मोकळं. त्यांना माहिती आहे जाण्याचा रस्ता. सामना होईल सुरू. 2 गडी बाद 21 षटक क्रमांक 3. गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश लोंढे. फेर डिलिव्हरी नंतर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळीचा चेंडू होता. फटका मात्र खेळलाय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती अडवलं जाईल. एक टप्पा घेत तोपर्यंत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 2 गडी बाद 22 षटक क्रमांक 3 मैदान होती. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. गोलंदाज निलेश. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय जमिनीच्या समांतर अलॉंग द कार्पेट. चांगला फटका. ग्राउंड स्ट्रोक आपण पाहतोय. तोपर्यंत 2 धावा आणि धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड होती 24 रन. लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 इन प्रोग्रेस. ग्राउंड्समॅन ते कापड बांधून आहे ना पलीकडचं ते ब्लॅक कापड.
24 2 गडी बाद 24 षटक क्रमांक 3 शेवटचा एक चेंडू. पुढील दोन्ही टीम आपण प्लेइंग 11 जमा करा आणि टॉससाठी या. यावेळीचा चेंडू होता जबरदस्त तडाखा. टीप लॉंग ऑफ सीमा पार. चेंडू मात्र जाईल षटकार. आठ धावा त्यानं इथे बनवल्यात. फार स्फोटक आहे. प्रचंड आक्रमकता त्याच्याकडे सातत्य नाही. यावेळीचा चेंडू होता बॅटचं टॉप एज टिपला असेल. विकेट चोल पतन बॅटर बाद. पाले तर मैदान येतोय. धावपल कोती धावा 31-3 गडी बाद. कॅप्टन आलेत का दोन्ही? टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करतोय. संघनायक प्लेइंग 11 जमा करा. पुढील मॅचचा टॉस केला जातोय. इलियासबाई स्पोर्ट्स क्लब टीमचे कॅप्टन. टॉस केला जातोय. संघनायक या. 3 गडी बाद 31 षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच, 6 ओव्हरचा सामना. सामना क्रमांक देखील सुरू आहे. या ग्रुप मधील सामना क्रमांक 3. इथे चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. अडवलाय. फेकी केली. तोपर्यंत काही धावा येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपानं देखील ओव्हरथ्रो जरूर झाला, परंतु लेगबायची एकच धाव येईल. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 32-32. 3 गडी बाद षटक क्रमांक 4. 6 षटकांचा सामना तो इथे आपण पाहतोय. कृष्णस्वामीचं कौतुक आहे. काय कमालीची गोलंदाजी केली त्यानं. पुन्हा एकदा चांगला चेंडूचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मैदान ते नकार आहे. एकच धाव येते. 2 षटक आपण पाहिले तर वैयक्तिक करतोय. 11 चेंडू टाकलेत. फक्त 6 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्यानं मिळवली. सर्वात कंजूसभरी गोलंदाजी इथे मात्र करतोय. यावेळीचा चेंडू होता बॅटचं टॉप एज. पाठीमागे चेंडू अडवलाय. एक टप्पा घेत एक सिंगल आणि षटक क्रमांक संपेल. 4थ्या क्रमांकाचं कृष्णाची गोलंदाजी कमालीची आपण पाहतोय. 2 धावा येतील. धावफलक ते आकडे बदलतील. या षटकात देखील फार कमी धावा. 2 षटकं टाकले कृष्णानं खर्च केला. 8 धावा. 1 विकेट त्यानं मिळवली. 4.00 ची इकॉनॉमी तो इथे राखताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कमबॅक. वेल कमबॅक. गुड कमबॅक. चांगलं पुनरागमन तिथे आपण पाहिले. 3 गडी बाद 35. षटक क्रमांक संपेल 4. उर्वरित शेवटची 2 षटकं ती मात्र बाकी आहे. आरएम ग्रुप खराडी थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण पटकनी लावून घ्या. षटक क्रमांक 5 लगेच सुरू करा. शेवटची 2 षटकं
स्लॉग और डेथ ओव्हरची आपण पाहणार आहोत. 35 3 गडी बाद 35 35 धावा धावपल कोणत्या 4 षटकं संपलेला आहे. शेवटची 2 षटकं इथे आपण बाकी आहेत. अनुराग स्वॅन सलामीपासून आघाडीपासून बॅटिंग करतोय. 10 चेंडू खेळलाय, 14 धावा बनवल्यात, 2 चौकार त्यानं खेळलेत. तर बाबू शेखला देखील आपण पाहतोय 2 चेंडू 2 धावा त्यानं इथे मात्र बनवल्यात. सुपर 8साठी आपण पाहिलं तर 4 संघ पात्र झालेत. 4 टीम कॉलबॅकला पोहोचल्यात. 2 टीम सुपर 8ला अजून कोणत्या, 2 टीम कॉलबॅकच्या कोणत्या. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट किपरकडे येतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू तो देखील आपण मैदानावरती पाहतोय. चांगलं कमबॅक केलंय, चांगलं पुनरागमन आपण पाहतोय. अनुराग स्वॅन एक सेट बॅटर आहे. त्यानं 2 चौकार खेळलेत. 11 चेंडूंचा सामना करत 14 धावा बनवल्यात. इथे फटका मात्र खेळलाय कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती निलेशनं टिपलाय झेल. विकेट होईल पतन. बॅटर अनुराग स्वैन आउट. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे. चला बॅटर थोडं पटपट चला. शिवाजी आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होता 2 चेंडू करतोय. 1 डॉट बॉल 1 विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. स्लॉगवर ठेतोर आपण पाहतोय 4 गडी बाद 35 धावा. कॅप्टन आलेत ना. टॉस आपण करतोय. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार चौकार. शुभ हस्ते केला तो टॉस. दोन्ही कॅप्टनने विनंती आपण या टॉस बॉक्समध्ये केला तो टॉस. 39 धावा. टेक्नॉलचा इथे आपण पाहिलं तर वापर केला तो थर्ड अंपायर चेक करतायत. तिसरे पंच अजय आवळे सर काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. 39 धावा धावपल होत आहेत. 4 विकेट गमावल्या आहेत. षटक क्रमांक 5 फेअर डिलिव्हरी. एक चांगला चेंडू आपण पाहिले तर पंच कळवत आहेत. धावपलक 39 चौकाराच्या मदतीनं. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय. झेल सुटलाय. निलेश कडनं चुकी होते आणि तिथे एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 5 सुरू आहे. 4.4 षटक 4 गडी बाद 40 धावा. यावेळीचा चेंडूता तिथे मात्र खेळलाय. जमिनीच्या समांतर फटका आपण पाहतोय. ग्राउंड स्ट्रोक चांगला फटका डीप मिड विकेटला 2 धावा. धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड 42 रन 42 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 5 मैदान ती सुरू आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 42 रन. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय. सरळ बॅटनं समोर डीप लॉंग ऑन सीमा पार चौकार. शुभासने पुढील मॅचचा केला तो टॉस. मान्यवरांना विनंती आपण या टॉस बॉक्समध्ये केला तो टॉस. 43 धावा 4 गडी बाद. षटक क्रमांक संपले. 5व्या क्रमांकाचं शेवटचं आणि अंतिम षटक सुरू होते. क्लॉकवर टेतोर ती मात्र मैदान ती पाहायला मिळेल. चला थोडी घाई करा. आर्यम ग्रुप कराडी आणि त्यांच्या विरोधात SP स्पोर्ट्स लोहगाव. शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाज हर्षद शेख. 6व्या क्रमांकाचे षटक सुरू होईल. 46 धावा धावपल होत आहेत. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्यात आणि स्लॉगवर टेतोरमध्ये आपण पाहतोय हर्षद शेख तो मात्र गोलंदाजीच्या मार्क होती. 6वं षटक आपण पाहिलं तर सुरू होते. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज हर्षद शेख. रोहित आणि बाबू ही जोडी आता बॅटिंग करताना पाहायला मिळते. दोन्ही बॅटरने एक एक चौकार खेळलाय. आत्मविश्वास वाढलाय.
इथे फटका मात्र खेळला आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर टीप मिड विकेटला येईल. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलक होती 48 धावा, 4 कडी बाद. इलियासभाई स्पोर्ट्स क्लब संघानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय, तर एसके नोमान स्पोर्ट्स क्लब टीमला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले. यानंतरचा सामना तो देखील आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय. टिप मिड विकेटला टिपलाय झेल. विकेट चोईल पतन, बॅटर बाद. ते देखील बाकी आहेत. हर्षद शेख 2 चेंडू 2 धावा, 1 विकेट मिळवतोय. शेवटच्या षटकात स्लॉगवर डेथ ओव्हरमध्ये कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय, वापसी करतोय. प्रतिस्पर्धी संघाला तो रोखताना पाहायला मिळतोय, परंतु आक्रमण करावं लागेल. संकेत कंद आणि बाबू शेखला जास्तीत जास्त धावा शेवटच्या षटकात बनवाव्या लागतील. तिथे आपण पाहिलं तर पंचक होता, डेड बॉल, मृत चेंडू, मनकडिंगचा प्रयत्न होता. कृष्णानं कळवले स्पोर्ट्समॅन स्पिरिट महत्वाचे आहे, खिलाडू वृत्ती फार महत्वाची आहे. क्रिकेट इथे आपण पाहतो मैदान होती. यावेळीचा चेंडू होता, तिथे मात्र खेळलाय. 1 धाव पळून पूर्ण. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक 49 धावा. शेवटचे 3 चेंडू पहिल्या डावातील बाकी आहेत. 5 गडी बाद 49. क्षेत्ररक्षणात फेरबदल केला जात आहेत. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचना आपण पाहतोय. एक डीप लॉंग ऑफ, एक डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग ही क्षेत्ररक्षण आता सजवली जात आहेत. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन होती. ऑफ साईडला 1 क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफच्या मधोमध. इथे फटका मात्र खेळलाय. जबरदस्त तडाखा, चेंडू हवेत उंची घेईल आणि तिथे सेल मात्र सुटलाय. चेंडू मात्र येईल सीमा पार, चौकार. चेंडू मात्र जाईल. चेरन षटकार. एसपी स्पोर्ट्स लोहगाव संघाला तारताना पाहायला मिळत आहेत. 1 चौकार, 1 षटकार. धावफलक होती 59. 5 गडी बाद 59. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील लास्ट बॉल. यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळलाय. चेंडू हवेत असेल, सेल टिपलाय. विकेट चोईल पतन. आणि विजयासाठी टार्गेट ठेवलंय 36 चेंडू 60 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. आर्यम ग्रुप खराडी संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण केलं. एसपी स्पोर्ट्स लोहगाव संघानं प्रथमतः बॅटिंग केली. पहिल्या इनिंगचा डाव संपलेला आहे, तर दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होईल. 36 चेंडू 60 धावांचा पाठलाग तो मात्र करायचा आहे. चला पटपट आता एसपी स्पोर्ट्स लोहगाव एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानचा ताबा घ्या. आर्यम ग्रुप खराडी आपण एका लाईनीत एका ओळी डगआउटचा ताबा घ्या आणि तिथून आपले सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा.
क्षेत्ररक्षणाची भूमिका त्यांच्याकडे असणार आहे. वेळ काळ हा सातत्याने बदलत असतो. क्रिकेटमध्ये सातत्याने प्रत्येक चेंडूला खेळ बदलतो. चला बॅटर मैदानामध्ये. आर्यम ग्रुप खराडी विनंती आहे 2 बॅटर मैदानामध्ये पाठवा लवकर. मित्रांनो प्रत्येक वेळी तुम्हाला आम्ही सांगतो की वेळेचं बंधन आहे. वेळ पाळा. याचं तुम्ही लक्ष घेतलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे की खरंच वेळेला आपल्याकडे आज कमतरता आहे. वेळेचं तुम्हाला पालन करायचंय. 36 चेंडूंचा खेळ जिंकण्यासाठी 60 धावेंची गरज आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन वेताळ पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो कॉमेंट्री बॉक्समधून. याआधी तुम्ही सुंदर आवाज ऐकला उत्तम सरांचा. तर त्यानंतर आता आपण बघतो एक सुंदर रचना मैदानाच्या आतमध्ये असेल. 36 चेंडू आणि 60 धावेंची गरज. चला मॅच सुरू करा विनंती आहे. खरं तर जोपर्यंत पंच मैदानाच्या आतमध्ये येत नाही तोपर्यंत तुमचं क्षेत्ररक्षण लागलं पाहिजे. आधी पंच जातात मग तुम्ही येता त्यासाठी तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. गोल गोलंदाज मार्कोला तयार आहे गणेश. नॉन स्ट्राईकला ओंकार आहे आणि स्ट्राईकला समीर. समीर रणसिंग स्ट्राईकला आहेत आणि ओंकार जगदाळे नॉन स्ट्राईकला आहेत. योद्धेचे विकी सुनसना. आपण कुठे असाल थोडा संपर्क साधा. एक चांगला फटका आपण बघतोय कबरपट्टीमध्ये खेळायचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळते डबलचा प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावेंना पूर्णविराम दिलाय. 2 धावेने खातं खोललं गेलंय टीमचं. आर्यम ग्रुप खराडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना धावसंख्या फलक आहेत 2. विक्की सुनसोना सर आपल्याला विनंती आहे संपर्क साधा. गणेश फांदेचा हा चेंडू बघा. अपील मोठी केली तिथे. खूप मोठी अपील होती मैदानाच्या आतमध्ये. आनंदात अपील केली. आनंदामध्ये निर्णय पंचांनी दिलाय. अजूनही 34 चेंडू बाकी आहेत आणि 58 धावेंची गरज मैदानामध्ये. हो इथे बघा उलटा फुलटा स्विच हिट्स मोठा फटका 1-2 टप्पी खात सीमारेषा बाहेर चौकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तू चल मै भी आया ताता थैया न बघ भैया चौकार. हॅट्रिक चौकार हॅट्रिक समीर रणसिंग मैदानाच्या आतमध्ये. रणांची मशीन आहे समीर रणसिंग मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत हा पठ्ठ्या मैदानामध्ये आहे तोपर्यंत रणांचा पाऊस होईल पण त्याला थांबवण्याची ताकद गणेश खानवेंमध्ये आहे. एकीकडे बॉलर चांगला आहे एकीकडे बॅटर चांगला आहे आणि एकीकडे फिल्डर चांगली आहेत. प्रेक्षकही मैदानाच्या आतमध्ये लक्ष देऊन आहेत कोण जिंकेल ही मॅच. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करायला तयार. धावसंख्या फलक आहे 14 धावा. पहिलं शतक प्रगती पथावर 31 चेंडू आणि 46 धावेंची गरज असणार आहे. यानंतरची मॅच मात्र महत्वाची मॅच असेल.
विकी सुनसोना आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपले मनपूर्वक स्वागत. चला थोडं स्पीड द्या. आम्ही सतत तुम्हाला सांगतोय टाइम इज मोर दॅन मनी. आयुष्यामध्ये काय महत्वाचं आहे तर वेळ महत्वाची आहे. गेलेला पैसा तुम्हाला कमवता येईल, पण गेलेला जीवनातला 1 सेकंद आयुष्यामध्ये परत आणता येत नाही. त्यासाठी वेळेला थोडंसं बंधन आहे. वेळ पाळा. गणितचा हा शेवटचा चेंडू असेल. 14 धावा फलक्यावरती. वाह! गुड गॉड एक शॉट देख. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला षटकार मारेगा लेकिन झुके. साई चेंडू आपण बघतोय समीर रणसिंग मैदानामध्ये खेळताना 7 चेंडूंमध्ये आपण बघतोय 3 चौकार आहे आणि 1 षटकार आहे. आणि 7 चेंडूंमध्ये बनवल्या तब्बल 20 धावा. काय बॅटिंग केली आहे बघा. समीर रणसिंग मैदानाच्या आतमध्ये रनाची मशीन बनवतोय. त्याच्या हातामध्ये बॅट नव्हे तर AK-47 ची मशीन आहे जी धाड 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 जशा गोळ्या जाव्या तशा फटके मैदानामध्ये मारतोय. चला वेळ वाया नका घालू विनंती आहे. चला विनंती आहे मित्रांनो वेळ वाया घालू नका. येस. चांगला फटका मारायचा प्रयत्न केला होता. हँडला कट होतोय. चेंडू आपण बघतोय. फलंदाज बॅक टू पवेलियन. सनीने चांगला कॅच घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. ओंकार मैदानाच्या बाहेर पडतील. चला न्यू बॅटर लगेच तयार राहा. चांगली विकेट मैदानाच्या आतमध्ये डीजे. न्यू बॅटर. हो हो अक्षय माने मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. थोडी ताकद कमी पडली गेली. थोडा बाउन्सर चेंडू होता. उत्तर देण्याचं काम केलंय. ओहो थोडंसं बॅलन्स सांभाळत चांगलं क्षेत्ररक्षण केलंय तिथे. तोपर्यंत इकडे धावा बनवल्या गेल्यात 3. अजून आपण बघतोय 28 चेंडू आणि 37 धावींची गरज आहे. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार काय? नक्कीच प्रेक्षकांची नजर मैदानाच्या आतमध्ये आहे. पण मॅचमध्ये कधीही काय होऊ शकतं. 6 चेंडूमध्ये 36 धावा झालेल्या बघितल्यात याच मैदानाने आणि 6 चेंडूंमध्ये 2 धावा सुद्धा दिल्या नाही. ही सुद्धा मॅच बघितली याच मैदानामध्ये. अशा अनेक मॅचेस रंगल्यात पण इथे काय होईल सांगता येणार नाही. एकापेक्षा एक खेळाडू आहे. अनुराग कव्हरच्या डोक्यावरून आपण खेळायचा प्रयत्न केला होता पण आपण बघतोय किप्पर त्या डोक्यावरून नक्कीच खेळायचा प्रयत्न आणि तो सक्सेस होतोय. सीमारेषा बाहेर जातोय. चौकार 4-4-4. ओ टी डॉट. अक्षय माने आपण बघतोय एक चेंडू खेळलाय आणि 3 धावा बनवल्यात. समीर रणसिंगकडे जर आपण बघितलं ना मित्रांनो फक्त आणि फक्त खेळलाय 8 चेंडू. वाह गुड गॉड एक शॉट देख. व्हाट अ ब्युटिफुल बत्ती गुल. ताता तैया बघ भैया 4-4-4.
हो, चांगला फटका आहे, चांगला फटका आहे समीर. ये रुकेगा नहीं, आज दौडेगा. चित्त्याची चपळता मैदानाच्या आतमध्ये रण बनवताना 32 धावेंवरती खेळतोय. धावसंख्या फलक 35. 24 चेंडू आणि 25 धावेंची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. त्याच्या मोबदल्यामध्ये आहे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 25 धावेंची गरज आहे. निशांत बाबर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला तयार राहतील. निशांत अनेक वेळा आपण गोलंदाजी करताना बघितली. यंग टॅलेंट ज्याला म्हटलं जातं आणि तो टॅलेंटेड गोलंदाजी करतो. आता 25 धावेंची गरज आहे. 24 चेंडू बाकी आहे. टाइम वाया घालू नका मित्रांनो. वाया गेलेलं पाणी अडवलं तर जिरून जातं, हातामध्ये घेतलं तर गळून जातं. पण तुमच्या हातामध्ये असणारा टाइम, तुमच्या आयुष्यामध्ये असणारी वेळ कधी वाया जाऊन देऊ नका. विनंती आहे. जाऊया पुण्याला मॅचकडे. 35 धावा, 1 गडी बाद. आपण बघतोय चांगला फटका तिथे आणि मिळेन 1-2 का 4 चौकार. 39 धावा फलकावर. 23 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे. अक्षय माने मैदानाच्या बाहेर परततील. बाबू शेख चांगला कॅच घेतला त्या ठिकाणी. मध्ये उभे होते आणि त्यांना माहित होतं की हा कॅच जर ह्या ठिकाणी आला तर नक्कीच तुम्हाला हाताचा वापर करावा लागेल. हाईटचा फायदा होता तिथे. 39 धावेंवरती दुसरी विकेट मैदानामध्ये आपण बघतोय. 22 चेंडू बाकी आहेत आणि 21 धावेंची गरज आहे. अजूनही रणांची मशीन षटकार किंग समीर रणसिंग मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी आकाश मडकर मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. उलटा चेंडू होता, सरळ खेळायचा प्रयत्न आपण बघतोय. लॉंगला जातोय चेंडू, एक सिंगल मिळेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा नकार दिलाय. 40 धावा फलकावर. चांगला खोलवरचा चेंडू होता आपण बघतोय. एक सिंगल बनवली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या साईडला क्षेत्ररक्षक थोडासा गडबडतोय. धडपडतोय, पण धावा बनवणं आणि वाचवणं सगळीकडे प्रयत्न चालू आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्नशील परमेश्वर म्हटलं जातं. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आणि जाताना चार्ली चॅम्पलिनने खूप सुंदर वाक्य सांगून गेले, या जगामध्ये कोणतीच गोष्ट कायमस्वरूपीची राहत नाही. हो, 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 हो. सरळ खेळ आहे, सरळ खेळ आहे. काय देखना स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल बनवली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या फलक. चौके पे चौका. 44 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 चेंडू, 16 धावेंची गरज. 19 चेंडू, 16 धावा. समीर रणसिंग आपण बघतोय खोलवरचा चेंडू. यॉर्करचा वापर केला गेला आणि हलक्या हाताने खेळून ग्राउंड द शॉट आपण बघतोय. सिंगल मिळतोय तिथे. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपतोय. मेन पंच आम्हाला अजय सर घोषित करतायत. 3 षटकांचा सामना मैदानामध्ये संपलाय.
45 धावा बनवल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण बघतोय आर्यम ग्रुप खराडे चांगली बॅटिंग करताना. आता एका बाजूला SP स्पोर्ट्स क्लब मैदानाच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना. 18 चेंडू बाकी आणि 15 धावेंची गरज आहे. अनुराग मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतील. अनुरागची जर आपण पहिल्या गोलंदाजीकडे गेलो, पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी एक विकेट घेतली होती, पण 15 धावा खर्च केल्या होत्या. आता या ओव्हरमध्ये ते किती धावा देतील याच्याकडे लक्ष आहे सगळ्यांचं. क्रिकेट म्हणजे काय आम्ही सातत्याने सांगतो. 6 चेंडूवरती 6 षटकार मारणं म्हणजे क्रिकेट. 6 चेंडूंमध्ये 6 चेंडू डॉट बनवणं म्हणजे क्रिकेट. आपण आउट असताना स्वतः क्रीज सोडून बाहेर जाणं, क्रिकेटला सन्मान देणं म्हणजे क्रिकेट. पंचांनी दिलेल्या निर्णयाला सन्मानित करणं म्हणजे क्रिकेट. हरल्यानंतर थोडंसं नाराज झाल्यानंतर लढायला शिकवतं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे क्रिकेट. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे मित्रांनो. चेंडू शिल्लक आहेत 18 जिंकण्यासाठी 15. चांगला फटका वन हँड शॉट आपण बघतोय फाईन लेगच्या दिशेने जातोय. 1 2 3 4 चौका चौका. सुजितचा प्रयत्न केला होता. आपण बघतोय रिव्हर्सचा अटॅक ज्याला उलटा फुलटा म्हटलं जातं आणि आपण बघतोय इथे DOT डॉट. 16 गेंदे बाकी है, 11 रन बनाने हैं. समीर रन सिंह जब तक मैदान के अंदर है तब तक रनों की बरसात है. अपरकट केलाय, झेल टिपलाय अक्षय. अजून संपली नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येणार नाही. मी ठाण्यामध्ये झालेल्या मॅचचं उदाहरण तुम्हाला देईन. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. चेंडू होता आपुल केलाय तिथे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक टप्पा खात क्षेत्ररक्षक तैनात. अडवला गेलाय चेंडू. सिंगल बनवले गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण. या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. आर्यम ग्रुप खराडी धावसंख्या फलक 51 धावा 3 गडी बाद. 14 चेंडू आणि 9 धावेंची गरज आहे. सामना रंगतोय मित्रांनो इकडे. बाहेरच्या दिशेने चेंडू टाकला होता. वन हँड फटका आपण बघतोय. थोडी ताकद लावली गेली. सफल होऊन खेळायचा प्रयत्न केला. मिस फिल्डिंग होती तोपर्यंत धावा बनवल्या गेल्यात 2. स्क्वेअर लेग असू द्या, फाईन लेग असू द्या, लॉंग ऑफ असू द्या, कुठली दिशा आहे त्या ठिकाणी मात्र मोठे मोठे फटके आपण बघतोय. अक्षयच्या बॅटमधून असेल, आकाशच्या बॅटमधून असेल, मयूरच्या बॅटमधून असेल. मयूर स्ट्राईकला आहेत. आपण बघतोय मयूर 2 चेंडूमध्ये 4 धावा बनवून खेळतायत. 13 चेंडू 7 धावेंची गरज. वा, मयूरच्या बॅटमधून मोठा फटका. दिवाळीमध्ये आणलेल्या 300 रुपयाच्या फटाक्याचा आवाज जसा यावा तसा आवाज मैदानाच्या आतमध्ये मयूरच्या बॅटमधून येतोय. 55 धावा फलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आर्यम ग्रुप खराडे जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 5 धावेंची गरज. टीम मीटिंग नको आहे. चर्चा महाचर्चा होऊन जाते. चर्चा कधी करायची मी आधीच सांगितलं. ज्यावेळी तुम्हाला क्षेत्ररक्षण लावायचे तुमच्याकडे वेळ आहे. कोण पहिली ओव्हर दुसरी तिसरी टाकणार ही आधी चर्चा करा.
मैदानामध्ये चर्चा नकोय. तुम्ही चर्चेला जवळ आलात तर मित्रांनो 44-45 मिनिटं असेच सेकंद असेच वाया जातात. मग त्यानंतर क्षेत्ररक्षण लावलं जातं. पुन्हा 1 मिनिटं वाया जातो. दिलेल्या 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं संपत नाही. त्याचं हे उदाहरण आहे. त्यासाठी तुम्हाला ते पाळणं गरजेचं आहे. जाऊया शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावेंची गरज. आकाश स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला मयूर आहे आणि रोहित गोलंदाजीला तयार. रोहित पहिली ओव्हर टाकतील आणि संघाच्या 5व्या क्रमांकाची ओव्हर मैदानामध्ये. पंचांच्या डाव्या तयार गोलंदाजीसाठी. लेफ्टी राईटी समीकरण. आकाश काय करतील या चेंडूवरती. चला चला चर्चा नको आहे. मोठा फटका. मला वाटतं पहिल्या चेंडूवरती फिनिश करायचा प्रयत्न केला होता. एक सिंगल बनवली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोपर्यंत क्षेत्ररक्षक तयार आहेत. अडवला जातोय चांगला थ्रो तिथे. थोडासा वेगळा थ्रो आहे पण कव्हर केलं तिथे. 2 धावेने धावसंख्या जाते पुढे. 57 धावा जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावेंची गरज. यानंतरच्या दोन्ही टीमांना विनंती आहे तयार राहायचंय. एस.के. नोमन 11 आणि इलियासभाई स्पोर्ट्स क्लब दोन्ही टीमला विनंती आहे. ओ मोठा फटका. एक टप्पा खात जातोय. बाय बाय करत सीमा रेषा बाहेर. टाय 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 फिश. मॅच फिनिश. कराडे मॅच विन. विजेत्या संघाचं अभिनंदन. सुंदर आवाज ऐकण्यासाठी जाऊया. खेड तालुक्याचं भूषण, खेड तालुक्याचा सुंदर आवाज उत्तम सावंत सर या आपलं स्वागत आहे.